पण पगारी शिक्षक जर शिकवायला वाड्यात बोलवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. ते म्हणतं माझा बाप याला पैसे देतो म्हणून हा शिकवायला येतो. हा कोण आहे रे? हा माझ्या बापाचा गडी आहे. असं शिक्षक या बापाचा गडी. अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे हे जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप महालातून गुरुच्या झोपड्यात जातो. गुरु ग्रह गए पडन रघुराई. बाराय महाराज वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. तुम्ही सद्गुरु जोग महाराजांचं मंदिर बांधलं, तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे. लक्षात ते त्यांना आवडत नाही पण वस्तूच तेच. नाहीतर आमच्या संस्थेत शिकलेले दुसऱ्याचेच नावं घेतात पण जोग महाराजचा उच्चार सुद्धा करत नाही. हे पहा गुरु शब्दाचा अर्थ काय आहे. एक मराठीमध्ये इकडच्या भागात सद्गुरु जोग महाराजांचे फिरते सप्ताह करतात लोक, ऐश्वर्यात करतात. मी एक दोनदा त्याचा साक्षीदार आहे. आनंद आहे. आणि मला तरी असं वाटतंय की आमचा हा जोग महाराजचा शताब्दी महोत्सव आहे जसा स्वामीचा. काहीच फरक नाही. जसा तिथे आळंदीला झाला एवढा समाज आता इकडे मावल्या इकडे बसल्या तरी इकडचं पॅक झालं बरं का. पुरुष मंडळी सावध राहा, उद्या तुम्हाला जागा नाही. उद्यापासून तर तिकडची जेवढी पुरुष मंडळी आहे ना इकडे 20 फुटांनी मंडप वाढवा बरं का. आता इलाज नाही त्याचा. आणि माझं भविष्य लिहून ठेवा. शेवटच्या दिवशी आजच्या 1.5 प्रकरण जाणार आहे. मग कुठं कुठं बसवायचं तिकडे माईक लावून देऊ आपण. जेवणाचा मंडप वगैरे रिकामा असतो तिथं माणसं बसतील. ए सोम्या आता हे झालं ना बरं. दाटून बसले सगळ्या मावल्या. 4 इंच जागा शिल्लक नाही तरी इकडचं पॅक. इकडे पुन्हा मावल्या बसल्या. आता तुमची थोडीशी जागा राहिली शिल्लक ती उद्या राहत नाही. सावध राहा पुरुष मंडळी. ती सगळी अशी बसू आपण. इकडे 25 फुटानं लांबीचा एक मंडप वाढवा. मग मंडप वाढवायला जागाच शिल्लक राहिली नाही तर जे मंडप आहे इकडे मोठा हॉल आहे, जेवणाचा मंडप आहे, तिथं आपण व्यवस्था ऐकण्याची करू. आमचे श्रोते श्रद्धाळू आहे ते तिथेही बसून श्रवण सुखाचा आनंद लुटतील. कारण इथे जे आलेले आहे जेवढे ते सगळे स्वामीवरील श्रद्धेपोटी आलेले आहे. बस त्यांच्या कानी शब्द गेला येड्या बाबळीत बसण्याची त्यांची तयारी आहे. बस लक्षात ठेवा. आता जेवढं जमल तेवढं आपण सगळे करण्याचा प्रयत्न चालू आहे. रोजच मंडप वाढणं चालू आहे. पण स्पर्धा आहे. ह्या एकमेकीला फोन करतात. अगं काय आंब्याच्या रसाला येऊ नको पण केवढा चालला. अरे बाप आम्ही सहज बोललो. उद्या आंबेरस आहे. सगळ्या मावल्यांना सांगतो आपल्या आपल्या मुलीला मोबाईल करा. आज कथा संपल्यावर म्हणा उन्हाळ्यातल्या आंबेरसाला येऊ नको. इथं 2 रस आहे म्हणा. जेवणाच्या वेळी आंबेरस आहे आणि दिवसभर ब्रह्मरस आहे की नाही. ब्रह्मरसाचे परगुणीन केले अर्जुना गे नारायण तयेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. व्यास आनंद आहे. तो तोंडाने सेवन करायचा आहे तो आंबेरस. कानाची जीभ करून श्रवण करायचा आहे तो ब्रह्मरस. व्यास आनंद आहे. ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस. आणि तो तेवढ्याच प्रसन्नतेने घ्यायचा आहे. जरा त्यांच्यापासून शिका.
मोहाचे रस घेणारे केवढे प्रसन्न असतात. शपथ खोटं नाही. आपल्याला नुसतं त्यांचे चेहरे पहा बरं तुम्ही. मोहाचा रस एकमेकाच्या ग्लासाला ग्लास लावून ग्लासाला ग्लास लावून प्रसन्नतेने घेतात. कशाचा? अरे मग ते मोहाचा रस एवढ्या प्रसन्न चेहऱ्यानं घेतात, तर हा ब्रह्मरस कसा घेतला पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी बसण्याच्या पद्धती आहे. 10व्याला गेल्यानंतर तुम्हाला केवढाही आनंद झाला की बरं झालं कटकट मेली, तरी चेहरा उतरून बसत जा. तिथं प्रसन्न बसायचं नाही 10व्याला. बरं. पण कथेला आल्यानंतर घरी वाईट घटना घडली तरी प्रसन्न चेहरानं. का? अरे हा अमृताचा रस आहे. अमृतच काय, अमृत जयास फिके पुढे. खूप सुंदर तयारी मौजपुरीच्या लोकांनी केली. ना आंब्याचा रस तर आम्ही चकित झालो. और समाज एवढा आहे ना, अडचण नाही काही. ते पाहत नाहीच म्हणते. आम्हाला वाटलं होतं आम्हीच लय मोठं काम केलं. जोग महाराजच्या सप्त्यात आंबे रसाची पंगत दिली होती आपण. आमचाही अंदाज चुकला नव्हता. आम्ही सगळे गुरुबंधू कार्यकर्तेच होतो. 20,000 लिटर लागला होता आपल्याला, 4 टँकर. हिशोब माझ्याकडे होता. 27 लाख रुपये आंब्याचे झालते रसाचे, आणि 4 ट्रक मांडे होते ना, मोठे ट्रक 6 टायरवाले. पण ते महाराष्ट्रातले आम्ही गुरुबंधू आमच्या संस्थेच्या संबंधाने मायेची लेकर होऊन एक कोणी कमी पडलं नाही. कोणीच कमी पडलं. बस 400-500 कीर्तनकार पंगत वाढायला होते. कोणी मी महाराज आहे वगैरे काही नाही. आनंद वाटला. मी का थांबलो? मला तर वाटतं हा आळंदीलाच जोग महाराजचा शताब्दी महोत्सव चालू आहे असं काही फरक नाही. काहीच फरक नाही. तशाच ऐश्वर्यातनं तेवढ्याच उत्साहात आहे. अजून 4 दिवस राहिले भाऊ. हा ना, मजा आहे. तरी आज मोबाईल कराच लेकीला. बरं, तुम्ही आंबेरसवाले सावध राहा. थोडा जास्तीचा आणा, उरला तो वाटून देऊ. बरं का? आता ह्या त्याच कामावर आहे. आजचं 5चं रामायण संपलं. हॅलो, काय करते ग? अगं ये, आंब्याचा रसही आहे, ब्रह्मरसही. 4 दिवस मुक्कामीची आता काल्यापर्यंत. आता याच्या 1.5 लेखी येणार उद्या. बरं का? म्हणून सावध राहा. आंब्याचा रस आहे ना. दिवाळीच्या मुळ्या लेके आसावली, आणि पाहत असे वाटुली माहेराची. आणि मग तुम्ही निरोप द्या. संतांनी लिहिलं ती तयार आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता. का? निमंत्रण स्वामीच आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. मग मी सहज बोललो, पण सावध राहा बरं, आंब्याच्या रसवाले लेके येणार आहे. हे मलाच आवडत नाही बरं का डोंगरे बाबा. काय झालं काहीच नाही. पण ते एकरूप होऊन आपला कार्यक्रम चालला पहिल्या दिवसापासून. कारण माझे गुरुबंधू समोर दिसत आहेत. आणि हे खरं नातं आहे. रक्ताचे नाते स्वार्थासाठी. मी माझ्या आईचा सप्ताह करतो, डोंगरे बाबा सगळे गुरुबंधूच नेतो. आम्ही ज्या वेळेला शिकलो त्या सप्ताह. कीर्तन छापायचं नाही, संस्थेच्या नियमाप्रमाणे वेळेवर फेटा बांधायला होता. हो बा. तो गणेश भालेरावला कीर्तन मिळालं नाही तर त्यानं बॅग भरली. चाललो म्हणला मी, थांबत नाही. अरे का? पण
मला का नाही कीर्तन दिलं? मग समारोप करताना मला काही रडू आवरलं नाही. का? म्हटलं आमचे रक्ताचे भाऊ इस्टेटीसाठी भांडतात, हे गुरुबंधू सेवेसाठी भांडतात, आम्हाला का कीर्तन नाही? आनंद आहे बस. बरं, आवडतो ते, मला आवडतं. इथून वाढलं आपलं गुरुग्रह गए. बस, गुरुग्रह गए पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. विद्या शिकायची गरज नाही ना प्रभूला. जाकी श्वास सहज श्रुतिचारी, सो हरी पड यह कौतुक भारी. ज्याच्या श्वासातून वेदाचा जन्म आहे तो शिकायला जातो ना, तो आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार आहे. आणि म्हणून आमच्या संस्थेत जेवढे शिकले असतील त्यांना तर हक्काची विनंती आहे माझी, दररोज कीर्तनात जोग महाराज की जय एवढं म्हणा बाबा. काही खर्च येत नाही. समजा जोग महाराजची संस्था आपल्या जीवनात नसती तर आपल्या पाया तरी पडलं असतं का कोणी? आवतावर उभे असतो बांधाच्या काठाला, हे तर लक्षात घ्या. मग जोग महाराज की जय म्हणायला काय हरकत आहे? मी तिथेही तेव्हा हे सांगितलं होतं की दररोज कथा करा, कीर्तन करा, पण जोग महाराज की जय एवढं शेवटी म्हणा. ठीक आहे. गुरुग्रह गए. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीत, लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान, ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा असू शकत नाही. गुरु. पुन्हा एक शब्द आहे, त्या अक्षरातले अर्थ आहे. गु शब्द स्तुंदकारो ते रुकारो तंदर्ग अंधकार निरोधित्वा गुरुरित्य भिदीयते. पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार. तुम्हाला वाटलं का 12 महाराज आम्हाला माहित नाही तुमचं काम? पहिलं जे अक्षर आहे ना अंधार आहे, त्याच्या पुढचं रू आहे ना ते प्रकाश आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे. म्हणून शाळेत लिहिलं असतं ना वाक्य, तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य जे करतात त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून शब्द तयार झाला गुरुजी. गुरुजी शब्दात जे सामर्थ्य आहे ते सर मध्ये नाही बरं का. पण गुरुजी म्हटलं की वाटतं मौजपुरीचं आहे, सर म्हटल्यावर वाटलं जालन्याहून आलं. अरे पण गुरुजी जी ताकद आहे ते सर मध्ये नाही. तो जी म्हणजे आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे. बापानं हाक मारल्यावर मुलानं जीच म्हटलं पाहिजे, समजायचं घरानं कुलवान आहे. बापही तेवढ्याच आदरानं. बाळासाहेब मुलाला तो उभा राहतो, जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर बाप या बाळा ते म्हणतात, अरे म्हाताऱ्या दम काढणं येतो ना, काय दम आहे का तुला? समजायचं घराना होतो ऐसा. ए जी, त्याचं गुरुजी आहे ना. आणि ठिकठिकाणी आहे. तुकाराम महाराजाने हनुमानजीला आदर देताना जीच म्हटलं, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ज्ञानाच्या राजानं गणपती बाप्पाला आदर देताना ओम नमोजी आद्या. हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, फक्त स्पर्श करून जातो है ना. अरे हिंदी मध्ये बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात खरं सांगा? दाजी नाही, दाजी मराठीत आहे, हिंदीत म्हणतो मी. जिजाजी. शाबास. इकडून आलं लवकर आलं इकडून. त्याच्यात 2 जी आहे म्हणून वेळ घेतली आपण. जिजाजी म्हणजे बहिणीचा मिस्टर. जिसके आगे जी. काय अभंग आहे का? कामापुरतं हे तयार आहे. ये पाठ है यार. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जी. डबल आलं रे. गुरुजीहून वाढले. गुरुजी पूर्वी तुम्ही पाय जुनी मंडळी भाऊ माझ्या पुढे बसलेली. अरे काय सुविधा होत्या का डोंगरे बाबा? काय सुविधा होत्या? पाटलाचा जुना वाडा शाळासाठी आहे ना. हे पा शिकलेले लोक सांगतील जुना वाडा, नाही तर पाटलाचा गोठा.
गाई चरायला गेल्यावर शाळा भरायची, गाई यायच्या आधी सुटी व्हायची. पाटलाचा गोठा, पाटलाचा जुना वाडा, तेही नसेल तर झाडाखाली बसले विद्यार्थी जुने, झाडाखाली. आता इमारती मोठ्या मोठ्या झाल्या पण संस्कार संपुष्टात आले. पूर्वी झाडाखाली शाळा असायची पण संस्कार संपन्नता. पूर्वी काय आदर होता गुरुजींचा. तिकडनं जर गुरुजी आले आणि इकडनं विद्यार्थी जाऊ लागले, सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजीला रस्ता रिकामा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. आता तिकडनं कॉलेज कुमार आले, इकडनं सर जाऊ लागले, सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा डांबरी रोड रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. कुठं चालला दर्जा. अरे कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. मग त्यानं 5 वाजता भर चौकात गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली. कुठं चालला दर्जा. पूर्वी धोतरवाले गुरुजी आहे ना, धोतरवाले गुरुजी. पण 3 दिवस विद्यार्थी आला नाही तर 4थ्या दिवशी बेचैन व्हायचे. पाटलाकडे चौकशीला अंगणात उभे राहायचे. पाटील आहे का घरी. आत या गुरुजी, आत या. बसले, चहा घेतला. कसं येणं केलं. तुमच्याकडे झालो 1 नंबरचा हुशार विद्यार्थी तुमचा मुलगा, आणि कधी शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही म्हणून काळजी वाटली. हो आजारी आहे का हो, बरं नाही का हो त्याला. अरे हे नातं होतं पूर्वीच. जगाच्या बापाला हे दाखवायचं आहे की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. म्हणून महालात गुरु बोलवला नाही, महाल सोडून गुरुच्या झोपड्यात राम गेला. इथून वाढला. आपलं गुरुग्रह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाये. विद्या प्राप्तीनंतर 4ही पुत्राला गुरुदेवाने दशरथीच्या स्वाधीन केलं. आता रामचंद्र प्रभू 14 वर्षाचं वय पूर्ण करून 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. अयोध्येत आल्यावर सकाळचा नियम, सकाळी उठायचं ना आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. प्रात काल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. आणि एक लक्षात ठेवा, रामायण तर पाठ आहे तुम्हाला, तुमच्या माहिती करता सांगतोय. ज्याला ज्याला मायबाप असतील ना डोंगरे बाबा, त्याच्यासारखा भाग्यवान नाही बरे का. आणि हे मायबापाचं महत्व मायबापाच्या जिवंतपणी कळत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि असा नियम आहे, तुमचे अनुभव असेल, जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, बसून खाण्याचे दिवस येतात, मुलालाही वाटतं आता आपल्या माय बापानं फक्त एसीच्या रूम मध्ये बसावं दिवसभर. असे दिवस आले की मायबाप निघून जातात. मग केवढाही मोठा फोटो लावा, मजा गेली. मायबाप म्हणजे काय. मायबाप म्हणजे समया आहे. समया, समयीचा प्रकाश नसतो राजा, पण घराचं मंदिर करायची ताकद समयीत असते, लाईट मध्ये नसते. एकदा समया विजल्या की विठ्ठल रुक्माईचं मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं मायबाप गेल्यावर घर भकास दिसतं, केवढी मोठं. म्हणून माय आणि बाप ज्यांना ज्यांना असतील बरं का, इथे तरुण मंडळी असेल, तुम्ही भाग्यवान आहात. काहीच करू नका. देवळाच्या मध्ये जाऊन दर्शन घेता नाही आलं एखाद्या दिवस चालेल, पण रोज सकाळी उठल्यावर मायबापाच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्या. तुला मम्मी डॅडी आहे ना बाळा, आहे ना, रोज करायचं. तुझ्या मित्राला सांगायचं, हे पहा मायबाप काही करणार नाही, तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील, बस एवढंच. आणि तो दिवस तुमचा केवढा समाधानाचा जातो हे नंतर तुम्हीच ठरवा, ही विचारायची गरज नाही. काही काही माणसं म्हणतात, तुम्ही सांगता महाराज आम्ही रोज पाया पडतो मायबापाच्या, मायबाप आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते,
उसका हृदय रोता है। हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रहे, तू जिंदगी भर सुखी रहेगा। माय बापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्याही नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून जर चुकून, इथले चांगलेच आहे सगळी माणसं, पण चुकून जर माय बापाला वृद्धाश्रमात टाकलं असेल तर आजचं रामायण संपलं म्हणजे घरी जा। घरी गेल्यावर आतून कडी लावा, कडी लावून मग बायकोच्या पाया पडा। कोण पाहते एकांतात, काय हरकत? बायको म्हणणार आहे चांगलं रामायण ऐकायला जाता मौजपुरीला, डोक्यात फरक झाला ना तुमच्या? डोक्यात फरक नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणावं आमचं। का पाया पडता? माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं। एक नवल सांगतो बारावी महाराज, घडलेली घटना। तेव्हा आमचे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडेच रामकथा होती, बाबळगाव लातूर। एक मोठे साहेब अधिकारी कथेला रोज यायचे। 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले। बरं का, घडलेलं हे काही पुराणातलं नाही, मॅडमला घेऊन आले। मॅडमनी आयुष्यात पहिल्यांदा कथा ऐकली। दुसऱ्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाली लवकर चला, जागा मिळाली पाहिजे। पाचव्या दिवशी कथेच्या मॅडम साहेबाला म्हणाली कथेला जायचं नाही, गाडी काढा, वृद्धाश्रमात जायचं आहे। का? माझ्या सासूला आणायचंय। मुलगा आईला म्हणतो नवल नाही, सून म्हणते सासूला आणायचं आहे, माझी चूक झाली। आणि गाडी घेऊन साहेब वृद्धाश्रमात। सून सासूच्या पायावर डोका आपटू रडली, सासूबाई चुकलं माझं, मला मुलगी समजून माफ करा, आता देवीसारखी सेवा करील बंगल्यात तुमची मरेपर्यंत। सासूला घरी आणला, रडारड सुरू झाली, पण सासून एकच आग्रह धरला, ज्या कथेत तुझ्यावर एवढा परिणाम झाला, माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या लेकाची सुनाची वाट पाहत वृद्धाश्रमात बसल्या असतील, मला त्या बाबाचं दर्शन घ्यायचं आहे। शेवटच्या दिवशी 3 आले। पहिले 3 दिवस नुसते साहेब आले, चौथ्या दिवशी मॅडम आल्या, 5व्या दिवशी वृद्धाश्रमात गेल्यामुळे नाही, आणि शेवटच्या दिवशी सून, मुलगा आणि म्हातारी माय वृद्धाश्रमातून आले। ती म्हातारी माझ्या तोंडावरून हात फिरवून रडली, बाबा थोडंसं रामायण कमी सांगत जा, पण माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वृद्धाश्रमात असेल। माझ्या सुनेनं जसं मला आणलं तसं अनेक सुनांनी त्यांच्या सासूला घरी आणावं बाबा। आणि तिथे आम्ही त्या सुनेचा देशमुख साहेबांच्या हस्ते जाहीर सत्कार केला। ह्या पैशानं मिळणाऱ्या वस्तू नाही, लक्षात घ्या। माय आणि बाप सकाळी तीर्थाचे धुरे। बरं, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इथे बरेचसे मायबाप बसलेले आहेत, त्यांच्या साक्षीनं सांगतो, एकाही मायबापाची इच्छा नाही मुलानं सेवा करावी। मग मायबापाची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा लेक, माझा राजा दिवसभरात एकदा आमच्या डोळ्यानं दिसावा, ह्या पलीकडे मायबापाची इच्छा नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून वृद्धाश्रमातून आणतो म्हणाव, ती म्हणाला आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, नाही म्हणाव गोठ्यात ठेवतो गाईच्या, मग काय हरकत आहे, आणा। दाटी वाटी जनावर बांधून एक कोपरा गोठ्याचा खाली करा, 2 पोते द्या, 2 गोदड्या द्या दोघाला, रुसणार नाही मायबाप।
2 जर्मनची ताटं 2 तांबे प्लास्टिकचे. आणि स्वयंपाक करू नका. मुलाबाळातून एखादी भाकरी जर उरली तर बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापाने उपवासी राहून खुरपणी करून गाठीचं लुगडं गाठीचं धोत्र नेसून तुम्हाला कर्जबाजारी होऊन पदवीधर केलं, त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चोरा, पाप नाही लागणार. आणि जाताना ऑफिसला गोठ्याकडून मोटरसायकल न्या. का? दुपार झाली. जसे जनावर चाऱ्यासाठी हंबरतात ना, तसे तुमचे मायबाप गोठ्यातल्या कोपऱ्यात बसून असेल, फटफटीचा आवाज ऐकत असेल, दादा येईल आमचा भाकरी घेऊन. मोटरसायकल उभी करा, उतरू नका, खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात. पाहू नका शेणात पडली का गव्हाणीत, तुमचं काम झालं, जा निघून. आता दोघालाही उठवत नाही, पण माय घुसत येईल, ती भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसून काढल आणि मग कोपऱ्यात जाईल. तिथं वाटप होईल. वाटप. अर्धी भाकर बापाच्या ताटात टाकल माय, अर्धी स्वतःच्या. दोघालाही दात नाही, भाकर चावत नाही, भुगा करतील, पाणी वततील, मुरू देतील. आणि एक एक घास खाताना गोठ्यात डबडबल्या डोळ्यानं माय बापाकडे पाहून आणि बाप मायकडे पाहून अभिमानानं एवढा शब्द वापरल, भाकर आपल्या दादानं दिली म्हणल, भाकर आपल्या राजानं दिली म्हणल, भाकर आपल्या लेकानं दिली म्हणल. अरे कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. रामायण यासाठी ऐकायचं आहे, करमणुकीसाठी नाही. इथून वाढलं आपलं. प्रातकाल उठके